हॅलो हाय सर्वांना नमस्कार. सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आय होप तुम्ही सर्वजण मजेत असायलाच हवेत. इथे मी तुम्हाला सर्वांना आधी गणेश चतुर्थीच्या भरभरून शुभेच्छा देत आहे. लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणारा हा सण आहे गणेश चतुर्थी. म्हणजे गणपती बाप्पाचं आगमन आपल्या सगळ्यांच्या प्रत्येकांच्या घरी होतो. मग प्रत्येकाच्या घरी नाही का रांगोळ्या वगैरे, सण म्हटलं की रांगोळ्या वगैरे येतच, रांगोळ्या तोरणं वगैरे म्हणून. मग रांगोळ्या काढायचं. तर माझी मुलं लहान मुलं आहेत, ते रांगोळ्या वगैरे व्यवस्थित ठेवत नाहीत दारापुढे. त्याच्यामुळे मी एक रांगोळी पॅचेस बनवायला घेतलेले आहेत. तुम्हाला दिसलं असेल थोडं नाही का, मी रांगोळी पॅचेस बनवलेले आहेत गणपती बाप्पासाठी. घरच्या घरीच बनवलेले आहेत. मी जास्त काही हे केलेलं नाही. मी स्वतः डिझाईन वगैरे बनवलेले आहेत. कागदावर दिसत असेल तुम्हाला बघून. मी स्वतः बनवलेले आहेत आणि स्वतः छान असं हे केलेलं आहे. रांगोळ्या होत्या माझ्याकडे 12 कलरच्या. त्या रांगोळ्या वापरून मस्तपैकी असे रांगोळी पॅचेस, रेडी रांगोळी पॅचेस बनवलेले आहे. मी फेविक्विक विकत घेतलेला आहे. ब्रशचा शीट विकत घेतलेला आहे. OHP शीट नाहीत का, म्हणजे जे ट्रान्सपरंट प्लास्टिक असतात थोडंसं कडकमध्ये, ते पण विकत घेतलेलं आहे. म्हणजे सर्व साधारणतः खर्च नाही का एक 700-800 रुपयेपर्यंत खर्च पडला मला सगळ्या म्हणजे साहित्याचा. आणि कॅमेलचे कलर घेतलेले आहेत. कॅमेलचे ॲक्रेलिकचे कलर, त्याला ॲक्रेलिकचेच कलर पाहिजेत आपल्याला. इथे बघा सकाळी मी दाखवते. मला रात्री नाही का झोपायला खूप उशीर झाला होता. म्हणजे हे सगळं करून वगैरे 3-4 डिझाईन काढले होते आणि झोपायला मला 12:30-1 वाजले होते. भरपूर उशीर झाला होता. आणि सकाळी उठल्या बघितले झाडांना भरपूर अशी फुलं आली होती. वातावरण म्हणजे आभाळाचंच होतं. किती छान वातावरण आहे. सकाळी उशीर झाला होता उठायला थोडासा, म्हणजे 8 वाजले असतील तेव्हा उठले. आणि तुम्हाला बाहेरचं डायरेक्ट वातावरण दाखवत आहे. खाली वगैरे पाऊस पडून गेला होता आम्ही उठायच्या अगोदर. आणि ॲक्रेलिकचे कलर वगैरे सर्व मागून घेतलेत आणि तुम्हाला दाखवते पुढे. त्याला फक्त टचिंग द्यायचं होतं, बाकीचं काही नाही. सगळं कलर वगैरे सगळं रांगोळी वगैरे भरली होती. तुम्हाला डिटेलमध्ये एक दिवशी नाही का मी हा व्हिडिओ शेअर करेन डिटेलमध्ये, मी कसं काय केलं. इथे मी तुम्हाला थोडक्यात दाखवलेलं आहे. आणि ही माझी देवपूजा पाहू शकतात तुम्ही. हरतालिकेची देवपूजा आहे ही. हरतालिका होती त्या दिवशी आणि मंगळवार पण होता, त्यामुळे मंगल कलश वगैरे भरला. परत धनलक्ष्मी कुंचन भरला. आणि समोर पाठावरच साधी सिंपलच पूजा मांडलेली आहे वाळूने. माझ्याकडे बेलाची पान होते, सफेद फूल होतं, बाकी काही नव्हतं. आणि अपराजिताची जी फुलं होती ती फुलंच ठेवून मी पूजा केलेली आहेत. आणि जी जास्वंदाची झाडाला फुलं आली होती ना, ती फुलं मांडलेली आहेत. बाकी काही नाही, साधी सिंपलच हरतालिकेची पूजा केलेली आहे. आणि 2-3 दिवस व्हिडिओ आले नाहीत, कारण की मुलं नाही का हातातला मोबाईलच सोडत नाहीत, मोबाईल सारखा बघायला मागतात. त्याच्यामुळे मग मी हे केलं. मुलं फारशी अशी म्हणजे हे बघायला देत नाहीत, व्हिडिओ काढायला वगैरे देत नाहीत, मोबाईल बघत बसतात. त्यामुळे मग हे करू देत नाहीत व्हिडिओ वगैरे. इथे पाहू शकतात मी बाहेर पण तुळशीला, महादेवाच्या पिंडीला वगैरे सर्व दिवा वगैरे लावून घेतलेला आहे. दरवाज्यात पण कपूर वगैरे जाळून घेतलेला आहे. आणि हे पाहू शकतात मी फायनल टच दिलेला आहे. म्हणजे पॅचेस तयार केलेले आहेत त्याला ॲक्रेलिक कलरने. किती छान दिसतात आहे. भरपूर चमक होती बरं का. रांगोळी माझ्याकडे जी होती ना ती बारीक छान होती अशी. हे बघू शकतात तुम्ही. खूप छान असं म्हणजे दिसत होतं रेडी पॅचेस रांगोळीचे. मस्त. आता मी गणपती बाप्पा पुढे ठेवणार आहे. जो माझ्या घरचा गणपती बाप्पा आहे त्याचाच अभिषेक वगैरे करून घेतलेला आहे आणि त्यांच्या पुढे मांडलेला आहे. हे पाहू शकतात तुम्ही. आम्ही लग्न झाल्यापासून नाही का गणपती बसवत होतो, पण 2-3 वर्ष झाले नाही का गणपती बसवत नाही. मग आता थोडीशी मुलं मोठी झाली की नाही का गणपती बसवू. आता लहान मुलं आहेत, गणपती आणला बसवायला काय हरकत नाही आहे. पण ती मुलं नाही का ठेवणार नाहीत. ते हे ओढ हे या जागेचं उचक, त्या जागेचं उचक, उचकापाचक करतात. आपण गणपती आणलो त्याची पूजा वगैरे करणं, त्याची निगा करणं पण आपल्याला आलं पाहिजे नाही का. जी वस्तू आपण घरात काळजीने म्हणजे गणपती बाप्पा पण एक सजीव बाळच आहे नाही का. ते म्हणजे बाळाच्या रूपातच येतात आपल्या घरला. त्यांची पण निगा केली झाली पाहिजे आपल्याकडून. म्हणून गणपती बाप्पा आणला नाही आहे ह्यावेळेस. जर मुलं थोडी 1-2 अजून वर्षांनी मोठी झाली ना, मग मी गणपती बाप्पा आणणार आहे. म्हणजे आपल्याकडून त्याची निगा होईल, काळजी होईल, त्यांची सेवा होईल. म्हणून ह्यावेळी
आता एवढं होऊ शकणार नाही आहे माझ्याने, निगा काळजी सेवा वगैरे, त्याच्यामुळे मग गणपती बाप्पा आणलेला नाही. घरात गणपती बाप्पा आहे ना, तर त्याची मी नाही का मनोभावे पूजा केलेली आहे. छान असं त्यांना अभिषेक वगैरे करून घेतलेला आहे. स्वच्छ पाण्याने धुवून वगैरे स्वच्छ हे केलेलं आहे. तुम्ही पाहू शकतात. त्यांची स्थापना करण्यासाठी मी नाही का एक पाट घेतलेला आहे. पाटावर दोन्ही बाजूला रांगोळी काढलेली आहे आणि छोटासा चौरंग घेतलेला आहे. छोटासा एकदम त्यांचा छोटा आहे ना पूजेचा वरचा, तोच चौरंग घेतलेला आहे खाली. आणि त्याच्या चौरंगाखाली तांदूळ वगैरे ठेवून दिलेले आहेत. थोडंसं म्हणजे चौरंग तसाच ठेवत नाही आहेत, त्याच्यामुळे तांदूळ वगैरे ठेवून दिलेले आहेत. आणि त्याच्यावर गणपती बाप्पाची स्थापना केलेली आहे. स्वच्छ पाण्याने धुवून अभिषेक करून त्यांना व्यवस्थित छान असं जास्वंदाचं फूल वगैरे चढवून. पण माझ्याकडे दुर्वा नव्हता आणि फळं आणली नव्हती मी, तर ती फळं आणि दुर्वा नाही का थोड्या उशिराने जाऊन आणेन. पण आता सध्या मी त्यांची स्थापना करून घेते. चांगलं व्यवस्थित अभिषेक वगैरे करून घेतलेला आहे. स्वच्छ कपड्याने पुसून घेते आणि मग त्यांची स्थापना छान करते. मुहूर्त आहे 11:30 ते 1:30 वाजेपर्यंत. खूप छान मुहूर्त आहे गणपती बाप्पाची स्थापना करण्यासाठी. त्या मुहूर्तामध्येच मी नाही का अभिषेक वगैरे करून मस्तपैकी स्थापना करून घेतलेली आहे. साधी सिंपल अशी, म्हणजे मोठा गणपती नाही पण छोटाच आहे, घरचाच आहे, पण त्यांची पण अशी पूजा अर्चा झालीच पाहिजे. ते पण गणपती बाप्पाच आहेत आपले एक, त्याच्यामुळे मग ते हे केलेलं आहे. आणि ते व्हिडिओ काढायला नाही काय मी एक लहान मुलीच्या हातात दिला होता मोबाईल, तर तिने व्यवस्थित असं प्रॉपर असा व्हिडिओ काढलेला नाही आहे. म्हणजे ती सारखं हलवत होती कॅमेरा, तिला असं म्हणजे व्यवस्थित प्रॉपर जमलेलं नाही आहे. याचसाठी केला होता अट्टहास म्हणायला काय हरकत नाही, कारण की गणपती बाप्पासाठीच रेडी पॅचेस तयार केले होते मी रांगोळीचे. कारण की गणपती बाप्पा समोरच मांडायचे होते आपल्याला फुलांचे वगैरे. चिव काय करते, रांगोळी व्यवस्थित ठेवत नाही, त्याच्यामुळे मग विचार केला की नाही का आपण पण रेडी पॅचेस बनवूया. आणि खरंच खूप छान आहेत रेडी पॅचेस. एकदम असं वाटतं की ओरिजिनल रांगोळीच आहेत तसं दिसतं एकदम. आणि शाईनिंग पण खूप छान आहे रांगोळीला. बारीक रांगोळी घेतलेली होती मी, ते बारीक रांगोळीचे म्हणजे 12 कलरचे 12 होते पॉकेट माझ्याकडे, त्यांचाच यूज केलेला आहे, वापर केलेला आहे आता या रेडी रांगोळीसाठी. आणि खूप छान अशी पूजा अर्चा केलेली आहे. आता मी त्या आरती करत आहे, तुम्ही पाहू शकतात. आधी नाही का एकच आरती घेतली, नंतर मग ताटामध्ये ठेवलं, ते पंचारती पण पूर्ण ताटात ठेवली. आणि ज्या आरत्या होत्या ना समयित 2 लावलेल्या शंखचक्राच्या दिवे, ते त्याच्यामध्ये ठेवून त्यांच्याने पूर्ण आरती केली. आता पाहू शकतात. थोडं मी हाताने करत होते, एक हाताने कॅमेरा धरला होता, एका हाताने करत होते, तर मी तिला आवाज दिला आणि तिने काढलेला आहे. पाहू शकतात. हे बघा, पंचारती पण मी ताटात ठेवलेली आहे नंतर. आणि मग त्या आरतीने पूर्ण आरती म्हणत पूर्ण पूजा वगैरे करून घेतली, आटपून झालं. आता फळं वगैरे नंतर अर्पण करणार आहे. मुहूर्त ज्या टायमात होता ना त्या टायमामध्ये सगळं उरकवून घेतलेलं होतं. आणि शिवाय 2 लहान मुलं आहेत, तर ते नीट बसत नाही, शांत बसत नाहीत, खूप म्हणजे दंगा करतात. त्याच्यामुळे ते बाहेर दंगा करत होते. आणि मी आतमध्ये थोडंसं तिला बोलावून नाही का हे करून घेतलेलं आहे. आता मी पाटावर गणपती बाप्पाच्या समोर मी तुम्हाला नाही का ते जे रेडी रांगोळीचे पॅचेस आहेत ना ते ठेवून दाखवणार आहे. आणि आरतीचं ताट नाही का स्वामींच्या समोर ठेवणार आहे. तुम्हाला दाखवते कसं दिसतं एकदम. ही माझी आजची देवपूजा आहे. देवपूजा परत गणपती बाप्पा किती छान वाटतोय बघा. घरातला छोटा पण गणपती, अगदी त्याची सादर संगीत पूजा करून त्यांना स्थापना केल्यास किती छान वाटतं नाही का, मस्त वाटतं. थोडंसं पिवळ्या फुलाला नाही का त्याचं ते पराकण असतं ना, ते देठ काढायचं आहे, राहिलेलं आहे, ते विसरून राहिलं. घरातल्या घरात बनवलेले आहेत. बाहेर असं विकत घ्यायला गेलं की खूप महाग आहेत, पण घरातल्या घरात बनवलेलं आहे. कशी वाटली माझी आज गणपतीची बाप्पाची गणपती जरी विकत आणला नसला तरी घरच्या गणपतीची सादर संगीत पूजा केलेली आहे.